श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी. अगदी झटपट होणारी, थोडा कमी कडवटपणा असलेली, खरपूस खमंग अशी कारल्याची भाजी. त्याकरता आपल्याला जेवढे कारले घ्यायचे आहेत तेवढे आपण घेणार आहोत. मी इथे 2 कारले घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि गोल कापून घ्यायचे. त्यानंतर आतमधल्या ज्या बिया असतात त्या आपण पूर्ण काढून टाकणार आहोत. आपण कारली गोल कापल्यामुळे लगेच बिया निघतील. त्यानंतर थोडं मीठ घालून या पूर्ण कारल्याला आपण हे मीठ चोळून घेणार आहोत. मीठ लावल्यानंतर आपल्याला अर्धा तास अशाच प्रकारे ही कारली ठेवून द्यायची आहे. अर्ध्या तासानंतर आपण ही मीठ लावलेली जी कारली आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यानंतर कारल्याची भाजी करण्याकरता आपण सर्व फोडणीची तयारी करूया. सर्व बेसिक मसाले घ्यायचे. कांदा, आलं लसूण पेस्ट, हिंग, मोहरी, जिरं, हळद, धनिया पावडर, लाल तिखट, मीठ, थोडं पाणी आणि ज्याप्रमाणे आपण इतर भाज्या फोडणीला घालतो त्याचप्रमाणे कारल्याची भाजीसुद्धा आपण करणार आहोत. पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं टाकायचं. मोहरी आणि जिरं तडतडलं का कांदा घालायचा. कांदा भरपूर वापरायचा. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची. त्यानंतर सर्व बेसिक मसाले घालायचे. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट घातली. त्यानंतर सर्व बेसिक मसाले घालायचे. हळद, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, धनिया पावडर, हिंगसुद्धा आपल्याला घालायचं आहे थोडासा किंचित. मसाले व्यवस्थित परतून झाले का त्यावरती गोल कापलेली आपली कारली त्यामध्ये घालायची. चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालायचं. त्यानंतर 10 ते 15 मिनिट आपल्याला ही कारली अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे. कारली व्यवस्थित शिजून झाली का त्यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ घालायचा. जास्त गोड आवडत असेल तर थोडा जास्त घालायचा आणि गुळाला घट्ट असा पाक तयार होईपर्यंत परत ही कारली शिजवून घ्यायची. अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी झटपट तयार होईल.